नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे. पाहू शकता बघा, 22 डिसेंबरची दमदार अपडेट काय आहे तर आज पैशांचा पाऊस. तर पाहू शकता बघा, 22 डिसेंबरचे पैसे आहे ते तुम्हाला आज वाटप होणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर याचबद्दलची संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत. आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला 6व्या हप्त्याबद्दल काय म्हणाले ते सुद्धा आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर. तर बघा, इथे ज्या हप्त्याची आपल्याला प्रतीक्षा होती म्हणजे डिसेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार याची खूप साऱ्या कमेंट येत होत्या. पण आता सभागृहातून आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून आपल्याला गुड न्यूज दिलेली आहे. त्यांनी तारीखसुद्धा सांगितलेली आहे. आता ती काय म्हणाली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आणि 6व्या हप्त्याबद्दल तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचा मी पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय झालेलं आहे की आत्तापर्यंत आपल्या खात्यामध्ये 5 हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजे एकूण 7,500 रुपये आपल्याला जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत भेटलेले आहे. मात्र आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. पण असं तरी असताना तरी आता आपल्याला जो डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे याची सर्व राज्याचे आता लक्ष लागलेले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर बघा, याच्यावरच बोलताना सभागृहातून जे हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये, या हिवाळी अधिवेशनामधून बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आता ते काय म्हणाले आहे तेच आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा आम्हाला कमेंटमध्ये विचारा. आणि तुम्हाला एकूण 5 हप्ते भेटले का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटले असेल तरी सांगा आणि नसेल भेटले तरी सांगा. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर बघा, अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि ही जी योजना आहे ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर बघा, या योजनेची लगेच जुलैपासून घोषणा करण्यात आलेली आहे आणि याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आलेली आहे. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. तर बघा, जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे जे 5 हप्ते आहे ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. म्हणजे एकूण 7,500 रुपये आपल्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. मात्र आता डिसेंबरचा हप्ता सरकार कधी जमा करणार, खात्यामध्ये पैसे किती जमा होणार, 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर बघा, आता जो आपला डिसेंबरचा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे असे खूप सारे कमेंट येत आहे आणि सध्या तो टॉपिक ट्रेंडिंगमध्ये सुद्धा चालू आहे. आता नेमके आपल्याला डिसेंबरचा हप्ता भेटला तरी आपल्याला पैसे किती भेटणार आहे बा, 1500 रुपये भेटेल की 2100 रुपये भेटेल याकडे सुद्धा सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, 2100 भेटेल की 1500 रुपये भेटेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहे. तर बघा, आता या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहे या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना दिलेली आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी अधिवेशनातून बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की जो आपला 6वा हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तर बघा, आता या संदर्भात बोलताना जे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत, कोणीही मनात शंका ठेवू नये. बघा, ते काय म्हणाले आहे की आम्ही जी आश्वासनं दिलेली आहेत निवडणुकीच्या आधी ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत, कोणीही मनात शंका ठेवू नका. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटलेलं आहे. तर बघा, काही महिलांना वाटत होतं की बुवा आता आपल्याला डिसेंबरचा हप्ता भेटणार नाही, ही जी योजना आहे ती निवडणुकीपुरतीच होती, आता ती योजना बंद होणार आहे. पण इथे स्वतः हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना जे आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बोलताना सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही योजना सुरूच राहणार आहे, ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी सभागृहात म्हटलेलं आहे. आता नेमकं ते
काय म्हणाले आहे, स्पष्टपणे काय म्हणाले आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आणि 6व्या हप्त्याबद्दल ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. बघा, आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. तर बघा, इथे काय म्हणाले आहे की आम्ही ज्या योजना सुरू केलेल्या आहे त्या योजना सुरूच राहणार आहे, एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं ते म्हणाले आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर बघा, ते काय म्हणाले आहे की अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आम्ही लाडकी बहिणींचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो त्यांना देणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे आता अधिवेशन संपल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये लगेच जो 6वा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता आहे, तो आपल्या अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेला नाही. तर बघा, ते पुढे बोलताना काय म्हणाले आहे की या योजनेमध्ये कोणत्याही निकषात आम्ही बदल केलेला नाही. पूर्वी जे निकष होते तेच निकष आताही लागू आहेत, नवीन निकष कोणतेही लागू नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलेलं आहे. आपण ज्यांनी अर्ज केला आहे त्या सर्वांना पैसे देत आहोत. बघा, ते काय म्हणाले आहे की ज्या महिलांनी इथे अर्ज केलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज पात्र होतील अशा महिलांना आम्ही पैसे देणार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता नेमकं या काय आहे लाडकी बहीण योजनेचे निकष, आता निकष नेमके काय आहे, तुम्हाला निकष माहीत नसेल तर ते सुद्धा एकदा पूर्णपणे जाणून घ्या. म्हणजे काय होईल की तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. बघा, अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा, ज्या कुटुंबाचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते कमी आहे अशा महिलांना या योजना जी आहे ही आधार देणारी ठरणार आहे आणि त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर बघा, ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसू शकणार नाही, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही योजना 21 ते 65 वयोगटातील ज्या महिला आहे अशा महिलांसाठी ही जी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. निकष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ मिळत आहे. तर बघा, ही जी निकष जर तुम्ही पूर्ण करत असाल तर या योजनेचा प्रत्येक अर्जदाराला, या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आतापर्यंत दर महिन्याला 1500 प्रमाणे 5 हप्ते जमा झालेले आहेत. तर बघा, या योजनेअंतर्गत काय झालेलं आहे की आतापर्यंत ज्या पात्र महिला अशा पात्र महिलेला दर महिन्याला 1500 रुपये प्रमाणे 5 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर बघा, अशी ही माहिती होती. तुम्हाला सर्व निकष कळले असेल आणि आपला जो डिसेंबरचा हप्ता आहे तो हप्ता आपला लगेच अधिवेशन झाल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे. आणि तुम्हाला निकषसुद्धा सांगितलेलं आहे, ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना इथे लाभ मिळणार आहे. आणि एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जर तुम्ही अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, जसं की संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाही. तुम्ही 2 योजना एकत्रित घेऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही ती योजना घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. ही सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला, भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.